प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेले काका महादेव नरसप्पा मंचाळ वय 68 व काकू रंगम्मा महादेव मंचाळ वय 62 राहणार कृष्णानगर कुमठानाका सोलापूर यांचा खून पुतण्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आले आहे। राहुल रामचंद्र मंचाळ वय 26, विकास रामचंद्र मंचाळ वय 23 राहणार हैदराबाद असे त्या आरोपींचे नावे आहेत। खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही पुतण्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर खाक्या दाखवताच आरोपींनी सोमवारी खुनाची कबुली दिली। BSNL मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ व त्यांची पत्नी रंगम्मा मंचाळ या दोघांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती। या प्रकरणी रविवारी रात्री MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। घटनेनंतर दोघे आरोपी हे 2 दिशेला गेले। त्यात राहुल हा कल्याण आणि विकास इंदापूरला गेला। त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। मृत महादेव हे ज्या जागेत राहत होते ती जागा रिकामी करण्यासाठी त्यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। 3 महिन्यापूर्वीही त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, तेव्हाही त्यांनी मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय खोमणे करत आहेत। घटनेची माहिती कळताच मृत मंचाळ दाम्पत्याचे नातेवाईक हे रविवारी सोलापुरात आले। शवविच्छेदन रविवारी करण्यात आले होते। त्यानंतर सोमवारी नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात आले। त्यानंतर त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रॉपर्टीच्या वादातून दोघांचा खून करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली आहे। त्यांना मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC प्रमोद वाघमारे यांनी सांगितले। Right now and press the bell icon. Never miss an